तळोजा फेज 1 मध्ये झालेल्या भीषण अपघातांच्या प्रकरणामध्ये अनेक अफवा समोर येत होत्या. त्याच अनुषंगाने सत्य नेमकं काय आहे जाणून घेण्यासाठी तळोजा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीणजी भगत यांची सोबत खास बातचीत पाहूया. संदर्भात महाराष्ट्र 36चा खास रिपोर्ट. नमस्कार, मी सुनील काजरे. महाराष्ट्र 36 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. नवी मुंबईच्या प्रलंबित प्रश्नांवर आपण नेहमी चर्चा करत असतो. एकंदरीत तळोजा फेज 1 मध्ये काल जो अपघात झाला होता, भीषण अपघातानंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार होतं आणि त्याच्यानंतर कुठेतरी अनेक अफवा होत्या किंवा अनेक प्रश्नचिन्ह उभे होते. त्या प्रश्नचिन्हांवर आपण थेट प्रवीण भगत सर जी आपल्या सोबत जोडलेले आहेत. सर, तुमच्याकडे येतो. कसं पाहता, काल खरं तर मोठा अपघात झाल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अगदी थोडक्यामध्ये काय माहिती द्या? बघा, काल जो अपघात झाला ही दुर्दैवी बाब आहे का तो रस्ता रहदारीचा होता, मार्केटचा होता आणि तिथे असा ऍक्सिडेंट व्हायला नाही पाहिजे, पण तो ऍक्सिडेंट झाला ही दुर्दैवाची बाब असून आपण तात्काळ आपली टीम तळोजा पोलिसांचे अधिकारी आणि अंमलदार तात्काळ पोहोचले. तिथे जे जखमी होते त्यांना तात्काळ आपण हॉस्पिटलमध्ये पाठवून देण्यात आलं. तिथले तळोजाचे जे नागरिक आहेत त्यांच्याच मदतीने आपण हे सगळं काम केलेलं आहे. तळोजाकर जे फेज 1चे नागरिक फार सुज्ञ आहेत. त्यांनी पटकन अँब्युलन्स वगैरे बोलवली आणि मग आपण त्याच्या अँब्युलन्समध्ये आपण तात्काळ त्यांना रश केलं, जे जखमी होते त्यांना, आणि आपण तात्काळ आपण MGM हॉस्पिटलला त्यांना पोहोचवलं आणि नंतर मग तिथे आपण फॉरेन्सिक व्हॅन बोलवली आणि आपण तपासाला सुरुवात केली. त्या अन्वये आपण तळोजा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 270/26 हा रजिस्टर करण्यात आला. BNS कलम 106 कंसामध्ये 1, 281, 125 अ, 125 ब, 324 सह मोटार व्हेकल ऍक्ट कलम 184, 119, 177, 300, 134 ब अ आणि 134 ब प्रमाणे आपण गुन्हा दाखल करण्यात आला. आता हा गुन्हा तेथील जखमी फिर्यादी आहेत मोहम्मद गुलफराज नसीम शेख यांच्या फिर्यादीवरून आपण हा गुन्हा दाखल केला आहे. नमूद गुन्ह्यामध्ये आरोपिताचं वाहन होतं MH46 DA 4814. हे वाहन, या वाहनाने हा अपघात घडून आणलेला होता. आपण तात्काळ 4 टीम फॉर्म केल्या. एक टीम प्रथम आपण प्राधान्य दिलं, तेथील जखमी जे होते त्यांना आपण हॉस्पिटलाइज करण्यासाठी प्राधान्य दिलं. तसेच ते जखमींचे नातेवाईक यांना लायझनिंग करण्यासाठी आपण एक टीम फॉर्म केली. एक टीम ताबडतोब आपण CCTV तपासासाठी फॉर्म केली, म्हणजे जे CCTV आणि पुन्हा जे घटनास्थळाचं जे निरीक्षण करायचं होतं FSL टीमसाठी ते आपण एक केली. एक दुसरी महत्वाची टीम आपण जी तात्काळ आपण डिटेक्शन पथक रवाना केलं ते आरोपिताचा शोध घेण्यासाठी आणि तसंच काही एक साक्षीदारांची जबाबदारी हे करण्यासाठी आपण अशा टीम वेगवेगळ्या फॉर्म केल्या आणि आपण ताबडतोब जे होते आरोपीला शोध घेण्यात आला आणि आरोपीला तळोजा या परिसरातून आपण आरोपीचा अटक करण्यात आली. आरोपिताचं नाव आहे याच्यामध्ये अरफात साबिर पटेल, वय वर्ष 22 आणि त्याचं शिक्षण घेत होतो. तो तळोजातला रहिवासी आहे. त्याला अटक करण्यात आलेली आहे. आपण तात्काळ त्याला आपण अटक करून दुसऱ्या दिवशी माननीय न्यायालय पनवेल कोर्ट येथे आपण त्यांना हजर केलं आणि तेथे माननीय पनवेल कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी रिमांड 10 तारखेपर्यंत दिलेला आहे. आता आपण तपास त्याचा चालू आहे. त्याचप्रमाणे आता याच्यातील जे जखमी आहेत 5 इसम, त्यांची आता प्रकृती स्थिर आहे. ते जे 5 इसम आहेत त्यापैकी एक जो होतो ज्याच्यावर तेल उडालेलं त्याला आपण बन हॉस्पिटलला शिफ्ट केलेलं आहे. आता सगळ्यांची प्रकृती स्थिर आहे. सर, पाहायला गेलं तर 2 अशा वेगळ्या गोष्टी होत्या की 2 जण मेले किंवा 1 जण मेले. यामध्ये नक्की किती जण? 1च जण ठार झाले? हो, ती अफवा होती का 2 जखमी आणि 9 ते 10 लोक, 2 मयत आणि 9 ते 10 लोक जखमी झालेले आहेत. तर तसं काही नाही. प्रत्यक्षात आमच्यापर्यंत 5 लोक जखमी झालेले आहेत आणि ते हॉस्पिटलाइज केलेले आहेत आणि एकच व्यक्ती मयत आहे. ते मयतांची जे बॉडी होती ती आम्ही तात्काळ त्वरित आम्ही नातेवाईकांना ताब्यात दिली आणि त्याचं तळोजा येथे दफन करण्यात आलेलं आहे धार्मिक रीतिरिवाजाप्रमाणे. आणि आता तळोजाची परिस्थिती शांत आहे. फक्त माझ्यातर्फे म्हणजे आमच्या पोलिसांतर्फे जनतेला हे एक आव्हान आहे का जनतेने तो रस्ता जो आहे तेथे गाड्या आपल्या वाहन पार्किंग करताना रस्त्याच्या बाजूला लावाव्यात, रस्ता मोकळा ठेवावा. पुन्हा जे बायकर्स आहेत त्यांनी कधीही मधीच रस्त्याच्या मधीच वाहन त्यांची पार्क करून तात्काळ शॉपिंगसाठी जातात 2 मिनिटांसाठी बोलून
तर त्यामुळे तो रोड नॅरो होतो. तर माझं तळोजाकरांना विनंती आहे किंवा तळोजातील फेज 1 फेज 2 यातील नागरिकांना विनंती आहे, तो मार्केट परिसर असला तरी गाड्या आपल्या आहेत त्या साईडला पार्क करूनच आपण तो हे रहदारीचं नियमन करावं. त्याचप्रमाणे तळोजातील लोकप्रतिनिधी तसेच तळोजातील रहिवासी फेज 1 फेज 2 मधील तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पोलिसांबरोबरच खांद्याला खांदा लावून जखमींना हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी मदत केली. आयशा मस्जिदची जी ॲम्ब्युलन्स व्हॅन होती ती पटकन मागून त्याच्यातून आपण रश केलं. म्हणजे तळोजाचे नागरिक हे शांत वृत्तीचे आहेत, तसेच ते लोकांना मदत करण्यासाठी उत्सुक असलेले असे नागरिक आहेत. त्यामुळे मी त्यांचा पण आभार मानतो का त्यांनी पोलिसांना तात्काळ मदत केली आणि गर्दी तिथे जमलेली होती ती पांगवण्यासाठी पण त्या तळोजकर जे नागरिक होते त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधी होते यांनी मोलाचं सहकार्य केलं आणि परिस्थिती शांत ठेवली. माननीय पोलीस आयुक्त सरांच्या आदेशानुसार आम्ही जास्तीत जास्त अवेअरनेस करून पुन्हा आम्ही तिथे व्हिजिबल पेट्रोलिंग करतो. आम्ही तिथे पुन्हा आम्ही त्या एरियात पुढे नाकाबंदी पण लावतो, कारण का कुठल्या घटना अप्रिय होऊ नये, चेन स्नॅचिंग होऊ नये. पुन्हा आम्ही जास्तीत जास्त व्हिजिबल पोलिसिंग करतो का कुठे कुणी अनुचित सामाजिक घटकातील जे काही वाईट प्रवृत्तींना आळा बसण्यासाठी आमचे हे प्रयत्न चालू असतात. नक्कीच पाहायला गेलं तर आपल्यासोबत तळोजा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण सर जे होते, एकंदरीत वेगवेगळ्या विषयांवर सरांनी खरं तर माहिती दिली. नागरिकांनी सुरक्षेच्या महत्वाच्या मुद्द्याच्या हेतूने किमान या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. या सगळ्या गोष्टींवर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. इतर बातम्या जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र 36 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर्नलिस्ट महेश राजेसोबत सुनील कातारे, महाराष्ट्र 36.